नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण करणार आहोत कॅरेट पुलाव. तर आता थंडीमध्ये भरपूर असे फ्रेश लाल गाजर आलेले आहेत. गाजर बघितलं तर आपल्याला कॉमन एकच असतो की गाजरचा हलवा पहिलं लक्षात येतो. तर असं न करता आपण गाजरचा पुलाव, गाजरचा फ्राईड राईस किंवा बिर्याणीसुद्धा करू शकतो. तर चला पटकन जाऊन गाजर पुलाव करूया. अगदी झटपट, चमचमीत आणि चटपटीत असा हा गाजर पुलाव होतो. अगदी लहान मुलं किंवा मोठेसुद्धा कंटाळा करतात नेहमी गाजरचा हलवा खायला, तर गाजर पुलाव तुम्ही नक्कीच करू शकता. लंच असो, ब्रेकफास्ट असो, टिफिन असो किंवा डिनर असो, कधीही हेल्दी असा गाजर पुलाव करूया. तर चला त्याला योग्य प्रमाण बघूया. इथं मी घेतले मोठ्या आकाराचा एक कांदा स्लाईस करून घेतलेला आहे. हवं तर तुम्ही 2 कांदेसुद्धा घेऊ शकता. एक मोठी वाटी गाजर घेतलेले किसून, छोट्या किसणीने किसून घेतलं. तुम्हाला मोठे लच्छे हवे असतील तर मोठ्या जाड किसणीनेसुद्धा किसू शकता. अर्धी वाटी मटर घेतलेले, गाजरचं अर्ध मटर घ्यायचे आहेत. फ्रोझन मटर आहेत हे. तुम्हाला हवं तर तुम्ही फ्रेश मटरसुद्धा घेऊ शकता. पोपटी मिरच्या घेतल्या आहेत. इथं मी 3 घेतलेल्या आहेत. त्याचे हुबे चिरा मारून त्याचे 2 पीस केलेत, म्हणजे एका मिरचीचे 2 तुकडे करून हुबा चिरा मारलेत. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि काजू 10 ते 12 फोडी करून घेतलेले आहेत. सुक्या मसाल्यामध्ये पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि मीठ चवीनुसार. आता इथं घेतलं 1 वाटी बासमती राईस किंवा कोणताही बिर्याणी पुलाव राईस तुम्ही घेऊ शकता. आता इथं जसं आपण बिर्याणीसाठी राईस कुक करतो अगदी हा तसाच पूर्णपणे कुक केलेला आहे. अगदी 80 किंवा 90% नाही, फुल कुक्ड राईस आहे हा. तुम्ही लेफ्ट ओव्हर राईसनीसुद्धा बनवू शकता. ह्याच्यात मी खडे मसाले टाकलेत, म्हणजे तेजपत्ता, मोठी इलायची, 5 लवंगा, 5 काळे मिरे, 5 हिरवी इलायची, दॅट्स इट. आणि इथं लागणार आहे आपल्याला कोथिंबीर, फ्रेश अशी भरपूर कोथिंबीर. तर चला आता कृतीला स्टार्ट करूया. तर इथं मी वॉक ठेवलेला आहे. तुमच्याकडे पॅन, तवा किंवा कढई असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. छानपैकी गरम होऊ द्यायचं आहे भांडं आपलं, म्हणजे फ्राय पॅन किंवा कढई. छान गरम झाले की त्याच्यात टाकलं 2 चमचे तेलसुद्धा छान गरम होऊ द्यायचं. मग आता आपण फोडणीची तयारी करूया. तर इथं मी जिरे मेन्शन नाही केले. तुम्हाला हवं असतील तर तुम्ही जिरे राईस कुक करताना सुद्धा टाकू शकता, पण त्याच्याने कलर राईसचा बदलतो, अगदी पिवळा भात होतो, तांदूळ होतो. त्यामुळे मग मी फोडणीला जिरे टाकणार आहे. तर जिरे पूर्णपणे स्किपेबल आहे. तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलेत तरी चालतील, बट मला जिरेचा फ्लेवर आवडतो त्यामुळे मी इथं अर्धा चमचा जिरे टाकले. तेल छान कडक झाल्यावरती जिरे छान फुलून आले की आता सगळ्यात प्रथम आपल्याला काय टाकायचं आहे ते म्हणजे आपला कांदा. तर चला आता इथं कांदा टाकूया. तर कांदा असा मोठा मोठा स्लाईस करूनच घ्यायचा आहे आणि हा नवीन कांदा आहे त्यामुळे पिंक दिसतो. तर आता ह्याला आपल्याला ट्रान्सलुसन होतपर्यंत फ्राय करायचा आहे. अगदीच काळा ब्राऊन नाही करायचा. अगदी गुलाबी झाला की आता आपल्याला पुढचे जिन्नस टाकायचे आहेत. गॅसची फ्लेम म्हणताल तर फुल आहे. फुल गॅसवरती हा तडका द्यायचा आहे. जेव्हा ह्याला असं स्मोकी फ्लेवर येतो ना हा पुलाव किंवा फ्राईड राईसला, तर अगदीच छान असा हॉटेलसारखा, रेस्टॉरंटसारखा हा आपला पुलाव होतो. तर अगदीच कोणी म्हणणार नाही की हे तुम्ही घरी बनवलेलं आहे. त्यामुळे फुल गॅसवरती हा फोडणी द्यायची भाताला, म्हणजे जो एक स्मोकी फ्लेवर येतो ते ह्याच्यानेच येतो. हलकासा कांदा परतून आला की लगेच टाकला आपण आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा. ही मी मार्केटमधली टाकली आलं लसूण पेस्ट. तुमच्याकडे घरची आलं लसूण पेस्ट किंवा मालवणी मसाल्याची क्यूब असेल तीही टाकली तरी चालेल, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा मिरची आणि आलं लसूण वेगळं टाकायला नको. आलं लसूण पेस्ट आणि छान परतून आली की लगेच टाकलं आपण मिरची आणि काजूसुद्धा. छान याला असं परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मी म्हणते तुम्हाला फुलच आहे. स्टील आपण भात परतेपर्यंत आपल्याला फुल फ्लेमवरतीच हे सगळे मसाले किंवा भात परतून घ्यायचं आहे. ॲट लास्ट आपण गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत, तर मी सांगेलच तुम्हाला. तर छान याला परतून घ्यायचं आहे. जसं आपल्याला जास्त वेळ इथं लागणार नाही, अगदीच 10 मिनटात हा जो भात आहे हा फोडणी देऊन तयार होतो, म्हणजेच परतून तयार होतो. तर तुम्ही हा जो पुलाव आहे हा लेफ्ट ओव्हर राईसनीसुद्धा बनवू शकता. टिफिनला गडबड असेल ते भाजी वगैरे चिरेपर्यंत तुम्ही भात शिजून घेऊ शकता. त्यापर्यंत भाज्या चिरू शकता एका बाजूला, गाजर किसू शकता. आणि हे फ्रेश गाजर आहेत, रेड गाजर आहे. ऑफ सीझन करत असाल ऑरेंज गाजरनीसुद्धा हा पुलाव करू शकता. खूप टेस्टी, डिलिशियस. आणि काय होतं की मुलं दररोज गाजर वगैरे सलाडमध्ये खायला ॲक्सेप्ट नाही करत किंवा आनंदाने खात नाही किंवा कंटाळा करतात, लहान असो किंवा मोठे असो. आणि गाजर किती हेल्दी हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी किंवा बुद्धीच्या आरोग्यासाठी. तर आता आपले सुके मसाले छान परतून घेतले.
आधी मटर टाकलेलं मी, मग गाजर टाकलं, गाजर छान परतून झालं की मग टाकले आपले सुके मसाले म्हणजे हळद, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार आणि बिर्याणी मसाला. आता इथं तुम्ही म्हणाल बिर्याणी मसाला नसेल तर इथं तुम्ही कोणताही तुमच्या घरातला ठेवणीतला मसाला जो फ्लेवर तुमच्या मुलांना आवडत असेल तो वापरू शकता. लाईक किचन किंग मसाला, चिकन मसाला, मटन मसाला किंवा गरम मसालासुद्धा. बट आता इथं अवेलेबल होता बिर्याणी मसाला त्यामुळे मी तो घातला. मसाला छान परतून आले फोडणीला की लगेच टाकलं आपलं कुक राईस. आता जो आपण कुक केलेला राईस आहे तो जसं अगदी आपण बिर्याणीला राईस करतो, खडे मसाले खाणं हे गरजेचं असतं. जर नसेल आवडत खडे मसाले तर तुम्ही स्किप करू शकता, म्हणजेच काढू शकता, काही गरज नाही टाकायची. म्हणजे बॉईल केल्यानंतर तुम्ही जेव्हा आपण थंड करायला ठेवतो राईस तेव्हा ते काढून घ्या, निवडून घ्या. आता इथं आपले जे पूर्ण मसाला आपण भात आहे तो पूर्ण टाकलेला आणि छानपैकी टॉस करून घ्यायचा, म्हणजे ह्याला छान परतून घ्यायचं आहे खालीवर. आता ही स्टेप का गरजेची आहे तर ह्या स्टेपमध्ये तुम्ही तूप वगैरे टाकू नका, कारण की हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये तुपाचा वापर नाही होत, ते भरपूर तेल किंवा बटरचा वापर होतो. तर ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं बटर ॲड करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. आणि भात परतून झालं की लगेच टाकली आपली कोथिंबीर. आत्ता जेव्हा आपण झाकण ठेवणार आहोत अगदी 2 मिनटासाठी तेव्हा आपण गॅसची फ्लेम स्लो करणार आहोत आणि लगेच वाढायला घेणार आहोत. जास्त वेळ ह्याला स्लो गॅसवरती शिजवायचं नाही, कारण की भात ऑलरेडी शिजलेला आहे, कुक्ड आहे. तर हे बघा आपला झटपट असं 10 मिनटात झालेला आहे आपला कॅरेट पुलाव किंवा गाजरचा पुलाव. तर आवडला असेल हा रेस्टॉरंट स्टाईल कॅरेट पुलाव तर नक्कीच करा आणि हेल्दी राहा. सीझनल फ्रूट्स, व्हेजिटेबल्स खाणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक टायमाला आपण एकच डिश करून बोर होतो आपण किंवा लहान मुलं किंवा आपले फॅमिली मेंबर. तर नक्कीच वेगवेगळ्या फ्लेवर्सचे हे असे पदार्थ तुम्ही करू शकता. गाजरचा हलवाच नाही तर गाजरचा पुलावसुद्धा खूप टेस्टी आणि डिलिशियस होतं आणि अगदी झटपट होतो. तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. अगदी टिफिनसाठी म्हणा, ब्रेकफास्टसाठी लेफ्ट ओव्हर राईस असेल त्याचंसुद्धा करू शकता, लंच डिनरसाठीसुद्धा करू शकता. अगदी झटपट रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. इवन बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.